संध्याकाळी 4च्या टायमिंगला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हा मटारचा नाश्ता करून बघा, कारण याची चव काय सांगू तुम्हाला. त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी रव्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं मी. त्यानंतर थोडं पाणी चवीपुरतं मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता थोडा वेळ रवा भिजायला ठेवायचा. आता इथं मी 1 वाटी ताजे मटार घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात घातले. यामध्ये थोडं आलं, एखादी हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून जो रवा आपण भिजायला ठेवला होता यामध्ये घातले. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलं. आता परत सगळं मिक्स करून घेतलं की यामध्ये मी अर्धा चमचा इनो घालून परत सगळं मिक्स करून घेतलं आणि कन्सिस्टन्सी बघा अशी असली पाहिजे. आधीच मी ताटाला तेल आणि पाणी उकळायला ठेवलंय. आता यामध्ये मी बॅटर ओतलं, थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि वाफवायला ठेवायचं. यावरती झाकून मी मटारचा हा ढोकळा व्यवस्थित शिजवून घेतला. आता बाहेर काढलं ताट मी आणि यावरती हा तडका ओतलाय. जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता याचा तडका ओतलाय. थोडेसे मटार सुद्धा घातले होते आणि आता कोमट झाले की असा ढोकळा मी कट करून घेतला. मस्त जाळीदार असा हा मटारचा ढोकळा होतोय. तुम्ही सुद्धा करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका हा.